गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनमधला सेकंड पॉईंट स्टडी करायचा आहे. काल आपण स्टडी केलं आहे टू ऑप्टेन रिलेशन टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. म्हणजे एखादं इक्वेशन दिलेलं असेल तर ते इक्वेशन करेक्ट आहे की रॉंग आहे हे काल आपण चेक केलं. आज आपल्याला स्टडी करायचे टू ऑप्टेन रिलेशन बिटवीन व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला ऑप्टेन करायचं आहे. ओके, मग हे नीट जेईसाठी खूप इम्पॉर्टंट न्यूमरिकल असणार आहे. तसं थेरीसाठी देखील हे इम्पॉर्टंट असणार आहे. मग मी न्यूमरिकल पहिलं घेतो. पहिलं न्यूमरिकल घेऊया. टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम टी डिपेंड्स अपॉन लेंथ ऑफ पेंड्युलम अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. क्वेश्चन नीट आहे का? टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम डिपेंड्स अपॉन इट्स लेंथ अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. Take constant k is equal to 2 pi and obtain a relation between T, L and G. मी अजून एकदा क्वेश्चन रिपीट करतो. टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम डिपेंड्स अपॉन लेंथ ऑफ पेंड्युलम अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. टेक कॉन्स्टंट के इज इक्वल टू 2 पाय अँड ऑप्टेन रिलेशन बिटवीन टाईम पिरियड, लेंथ अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हे कसं सॉल्व करायचं बघा. टाईम पिरियड लेंथवर डिपेंड आहे, पण अप टू वॉट एक्सटेंट हे त्यांनी न्यूमरिकलमध्ये दिलेलं नाही आहे. बरोबर आहे. टाईम पिरियड लेंथवर डिपेंड आहे, पण लेंथची किती पॉवर, म्हणजे लेंथ रेस टू 1, लेंथ रेस टू 2, लेंथ रेस टू 3, लेंथ रेस टू -2, लेंथ रेस टू -1 असं काही दिलेलं नाही आहे. बरोबर आहे. फक्त एवढंच सांगितलं की टाईम पिरियड लेंथवर डिपेंड आहे, बट अप टू वॉट एक्सटेंट हे आपल्याला दिलेलं नाही आहे. म्हणून मी असं म्हणतो T is directly proportional to L raised to X. ओके. टाईम पिरियड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे, पण अप टू वॉट एक्सटेंट ते दिलेलं नाही आहे. म्हणून मी म्हणतो टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी रेस टू वाय. देअर फोर टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेस टू एक्स जी रेस टू वाय. आता हे प्रोपोर्शनल साईन रिमूव्ह करतो. प्रोपोर्शनल साईन रिमूव्ह केल्यानंतर तिथे आपल्याला यूज करावं लागेल इक्वल टू साईन आणि कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. मग टी इज इक्वल टू हे आलं के एल रेस टू एक्स जी रेस टू वाय. इक्वेशन नंबर 1. प्रोपोर्शनल साईन तुम्ही जेव्हा रिमूव्ह करता तेव्हा त्याच्याऐवजी यूज करायची इक्वल टू साईन आणि कॉन्स्टंट. ओके. मग आता मी दोन्ही साईडचे डायमेन्शन पुट करतो. टी हा टाईम आहे, सो याचे डायमेन्शन आले L0, M0, T1 इज इक्वल टू के. लेंथचे डायमेन्शन आले L1, M0, T0 आणि रेस टू एक्स आहे, एल रेस टू एक्स आहे. मग लेंथचे डायमेन्शन लिहिले, रेस टू एक्स आलं. जी हे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ॲक्सलरेशन आहे, सो याचे डायमेन्शन आले L1, M0, T रेस टू -2 रेस टू वाय. मग हे आलं L0, M0, T1 इज इक्वल टू के. पॉवरची पॉवर म्हणजे पॉवरचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे हे आलं एल रेस टू एक्स, एम रेस टू 0, टी रेस टू 0, एल रेस टू वाय, M0, टी रेस टू -2y. बरोबर आहे. आता बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन, मग हे आलं के एल रेस टू एक्स प्लस वाय, एम रेस टू 0, टी रेस टू -2y इज इक्वल टू हे इकडे L0, M0, टी रेस टू 1. आता एल एच एस आणि आर एच एस दोन्हीकडे बेस एल एम आणि टी आहे. मग बेस सेम असेल एल एच एस आणि आर एच एसमध्ये, तर मग पॉवरला कम्पेअर करूया. म्हणजे मला मिळालं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. एम रेस टू 0, एम रेस टू 0 हे लिहायची गरज नाही आहे. टी रेस टू -2y आणि इकडं 1 आहे, म्हणजे -2y
इज इक्वल टू 1 आलं. मग ह्याच्यावरनं मला मिळालं वाय इज इक्वल टू मायनस हाफ. आता हे रिलेशन बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस वाय. मग ह्याच्यावरनं रिलेशन आलं एक्स इज इक्वल टू हाफ. क्लिअर झालं. मग आता इक्वेशन 1मध्ये व्हॅल्यू पुट करूयात. टी इज इक्वल टू के एल रेस टू एक्स म्हणजे एल रेस टू हाफ, वाय रेस टू जी रेस टू वाय म्हणजे जी रेस टू मायनस हाफ. आता ह्या जीला मी डिनॉमिनेटरला घेतो म्हणजे निगेटिव्ह पॉवर प्लस होईल. मग हे आलं टी इज इक्वल टू के एल रेस टू एक्स डिवायडेड बाय एल रेस टू हाफ डिवायडेड बाय जी रेस टू प्लस हाफ. हे जी होतं ते न्यूमरेटरमध्ये होतं, त्याची पॉवर मायनस हाफ होती, त्याला मी डिनॉमिनेटरला घेतलं म्हणजे त्याची पॉवर आता प्लस हाफ झाली. बरोबर आहे. आता रेस टू हाफ म्हणजे अंडर रूट. मग हे आलं टी इज इक्वल टू के अंडर रूट एल डिवायडेड बाय अंडर रूट जी. बरोबर आहे. मग हे आलं टी इज इक्वल टू के अंडर रूट कॉमन केलं एल अपॉन जी. मग केची व्हॅल्यू त्याने दिले के 2 पाय दिलाय. मग टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. दिस इज फॉर्म्युला फॉर टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम. कळलं. न्यूमरिकल लक्षात आलं. आपल्याला त्यांनी फक्त डिपेंडन्स दिला होता की टाईम पिरियड लेंथवर डिपेंड असतो, टाईम पिरियड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड असतं. तर आपण डायमेन्शनल ॲनालिसिस यूज केलं आणि टाईम पिरियडचा फॉर्म्युला ऑब्टेन केला. टाईम पिरियड आपल्याला आला टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. क्लिअर झालं. न्यूमरिकल लक्षात आलं. आपण अजून पुढचे न्यूमरिकल सॉल्व करूयात म्हणजे तुमच्या आयडिया क्लिअर होतील. ओके. मग आता सेकंड न्यूमरिकल, सेंट्रिपिटल फोर्स एफ डिपेंड अपॉन मास, डिपेंड अपॉन व्हेलॉसिटी अँड डिपेंड अपॉन रेडियस. टेक कॉन्स्टंट के इज इक्वल टू 1 अँड ऑब्टेन रिलेशन बिटवीन फिजिकल क्वांटिटी. तुम्ही थेरीची एक्झाम द्याल, आता युनिट टेस्ट असेल, टर्मिनल असेल, तिथे असेच क्वेश्चन विचारणार. तर क्वेश्चन काय होतं बघा, सेंट्रिपिटल फोर्स एफ डिपेंड अपॉन मास, व्हेलॉसिटी अँड रेडियस. टेक कॉन्स्टंट के इज इक्वल टू 1 अँड ऑब्टेन रिलेशन बिटवीन फिजिकल क्वांटिटी. मग पुन्हा पहिल्यासारखंच टाईम पिरियड सेंट्रिपिटल फोर्स मासवर डिपेंड आहे, पण अप टू वॉट एक्सटेंट, अप टू वॉट पॉवर ते दिलेलं नाही आहे. सेंट्रिपिटल फोर्स व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे, पण अप टू वॉट एक्सटेंट, अप टू वॉट पॉवर दिलेलं नाही आहे. सेंट्रिपिटल फोर्स रेडियसवर डिपेंड आहे, पण अप टू वॉट पॉवर हे दिलेलं नाही आहे. म्हणून मग मी लिहितो एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम रेज टू एक्स, it is directly proportional to v raised to y, it is directly proportional to r raised to z. Therefore f is directly proportional to m raised to x, v raised to y, r raised to z. Therefore f is equal to proportional remove केलं, equal to आणि constant यूज करतो k m raised to x, v raised to y, r raised to z. बरोबर आहे. हे इक्वेशन नंबर 1 झालं. दोन्ही साईडला डायमेन्शन पुट करतो. सो डायमेन्शन्स ऑफ फोर्स L1 M1 T-2 इज इक्वल टू के एम रेस टू एक्स आहे. एम म्हणजे मास, सो हे आलं एम रेस टू 1 रेस टू एक्स. व्हेलॉसिटी L1 M0 T-1 रेस टू वाय. आर म्हणजे रेडियस, रेडियस म्हणजे लेंथ, सो एल रेस टू 1 रेस टू झेड. मग हे आलं के एम रेस टू एक्स एल रेस टू वाय टी रेस टू मायनस वाय. हे एम रेस टू 0 इंटू वाय म्हणजे 0 ते लिहायची गरज नाही, आणि एल रेस टू झेड. मग हे आलं के. आता इथे बघा
ए रेस टू वाय आणि ए रेस टू झेड आहे, म्हणजे एल रेस टू वाय प्लस झेड एम रेस टू एक्स टी रेस टू मायनस वाय, आणि इकडं हे आलं एल रेस टू वन एम रेस टू वन टी रेस टू मायनस टू. आता दोन्ही साईडला बेस सेम आहे, पॉवरची कंपॅरिझन करतो, म्हणजे मला मिळालं वाय प्लस झेड इज इक्वल टू वन, एक्स इज इक्वल टू वन, वाय इज इक्वल टू मायनस वाय इज इक्वल टू मायनस टू, देअरफॉर वाय इज इक्वल टू टू. एक्सची व्हॅल्यू मिळाली, वायची व्हॅल्यू मिळाली. आता ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करतो, म्हणजे मला झेड काढता येईल. मग वायची व्हॅल्यू टू आहे, टू प्लस झेड इज इक्वल टू वन, देअरफॉर झेड इज इक्वल टू वन मायनस टू, झेड इज इक्वल टू मायनस वन. तर मला सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या. मग इक्वेशन वनमध्ये व्हॅल्यू पुट करतो, एफ इज इक्वल टू के एम रेस टू एक्स, एक्स वन आहे सो एम रेस टू वन, व्ही रेस टू वाय, वायची व्हॅल्यू टू आहे, आर रेस टू झेड, झेडची व्हॅल्यू मायनस वन आहे, म्हणजे हे आलं के एम रेस टू वन व्ही रेस टू टू डिवायडेड बाय आर रेस टू वन. मी आरला डिनॉमिनेटरमध्ये घेतलं, त्यामुळं आर रेस टू मायनस वन होतं, ते आता प्लस वन झालं. रेस टू वन लिहायची गरज नाही आहे. मग केची व्हॅल्यू वन आहे, केची व्हॅल्यू वन पुट केली, म्हणजे आलं वन एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आपण एम रेस टू वन असं लिहित नाही, एम म्हणजेच एम रेस टू वन असतं, किंवा आर रेस टू वन म्हणजेच आर असतं. मला फायनल रिलेशन मिळालं एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. क्लिअर झालं. बघा, तुम्हाला फॉर्म्युला माहीत नव्हता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, ह्या फॉर्म्युला आपल्याला माहीत नव्हता, तर बाय युजिंग डायमेन्शन आपण हा फॉर्म्युला ऑब्टेन केला. क्लिअर झालं. न्यूमरिकल लक्षात आलं कसं सॉल्व करायचं. तर आपल्याला बऱ्याच वेळेला असं असतं की एखादी क्वांटिटी दिलेली असते, त्या क्वांटिटीचे डायमेन्शन आपल्याला माहीत असतील, तर बाय युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस तुम्हाला त्या क्वांटिटीचा फॉर्म्युला ऑब्टेन करता येतो. हे डायमेन्शनचं इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन आहे. लक्षात आलं. तर मी कालही म्हटलं होतं, आजचं जे लेक्चर आहे, म्हणजे कालचं जे लेक्चर आहे, त्या लेक्चरसोबत मी तुम्हाला फॉर्म्युल्याची लिस्ट सेंड केले. जे डायमेन्शन पाठ करायचे आहेत त्यांचे नंबर मी तुम्हाला लिहून, म्हणजे ते नावं लिहून दिलेली आहेत. काही बेसिक डायमेन्शन लर्न करा, म्हणजे तुम्हाला डायमेन्शनल ॲनालिसिसला प्रॉब्लेम येणार नाही. डायमेन्शनल ॲनालिसिस हे नीट आणि जेईसाठी खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर तुम्हाला हे क्लिअर होऊ लागलं आहे. आपण पुढचं न्यूमरिकल करूयात. टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेटिंग स्प्रिंग. टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेटिंग स्प्रिंग will depend upon mass and depend upon spring constant. Dimensions of vibrating spring depend upon mass and depend upon spring constant. Take constant is equal to 2 pi and obtain relation. Take constant is equal to 2 pi and obtain relation. ओके. मग बघा, टाईम पिरियड मासवर डिपेंड आहे, बट अप टू वॉट पॉवर ते दिलेलं नाही आहे, म्हणून मग मी लिहितो टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम रेस टू एक्स. तो केवर डिपेंड आहे. के म्हणजे फोर्स कॉन्स्टंट, फोर्स डिवायडेड बाय लेंथ, किंवा के म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट, स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणजे फोर्स डिवायडेड बाय लेंथ. सो किती पॉवरपर्यंत डिपेंड आहे ते आपल्याला माहीत नाही आहे, म्हणून मी लिहिलं टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू के रेस टू वाय. ओके. देअरफॉर टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम रेस टू वाय के रेस टू वाय. सो टी इज इक्वल टू कॉन्स्टंट एम रेस टू एक्स के रेस टू वाय. सो टी इज इक्वल टू,
आपण जनरली कॉन्स्टंटला के घेतो, पण आता इथे के म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट आले, त्यामुळे मी कॉन्स्टंट सी वापरतो. सी एम रेस टू एक्स के रेस टू वाय. दोन्ही साईडला डायमेन्शन पुट करतो. हा टाईम आहे. सो टाईमचे डायमेन्शन आले M0 L0 टी रेस टू 1 इज इक्वल टू सी. एम म्हणजे मास, सो एम रेस टू 1 रेस टू एक्स. आता स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट म्हणजे फोर्स डिवायडेड बाय लेंथ, म्हणजे डायमेन्शन आले L0 M1 T-2 रेस टू वाय. आता हे मला फोर्स कॉन्स्टंट, स्प्रिंग कॉन्स्टंट हे डायमेन्शन पार्ट आहेत. तुम्ही फॉर्म्युला पाठ केलात की तुम्हाला देखील डायमेन्शन लिहिता येतील. फोर्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन असतात, फोर्स कॉन्स्टंट असेल तर त्याचे डायमेन्शन असतात फोर्स डिवायडेड बाय लेंथ. फोर्सचे डायमेन्शन L1 M1 T-2 डिवायडेड बाय L1. ते L1 कॅन्सल झालं, त्यामुळं मग डायमेन्शन आले फोर्स कॉन्स्टंटचे किंवा स्प्रिंग कॉन्स्टंटचे L0 M1 T-2. सो हे आलं L रेस टू 0 M रेस टू 0 T रेस टू 1 इज इक्वल टू कॉन्स्टंट सी M रेस टू एक्स L रेस टू 0 M रेस टू वाय T रेस टू -2y. सो L रेस टू 0 M रेस टू 0 T रेस टू 1 इज इक्वल टू सी. हे आलं L रेस टू 0 M रेस टू एक्स प्लस वाय T रेस टू -2y. आता LHS आणि RHS मध्ये बेस सेम आहे, मग पॉवरला कम्पेअर करतो. मग L00 लायची गरज नाही. वाय बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, देअरफॉर एक्स इज इक्वल टू -y. बरोबर आहे. टी रेस टू -2y आहे, -2y इज इक्वल टू 1, देअरफॉर वाय इज इक्वल टू -12. मग ह्याच्यावरनं मला एक्सची व्हॅल्यू मिळाली. एक्स इज इक्वल टू किती येणार मग -ऑफ म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आलं +12. बरोबर आहे. इक्वेशन 1मध्ये व्हॅल्यू पुट करतो. सो टी इज इक्वल टू सी एम रेस टू एक्स म्हणजे एम रेस टू हाफ, के रेस टू वाय म्हणजे के रेस टू -हाफ. सो टी इज इक्वल टू सी एम रेस टू हाफ, केला खाली घेतो म्हणजे के इज इक्वल टू के रेस टू +हाफ. आता रेस टू हाफ म्हणजे अंडर रूट, म्हणजे टी इज इक्वल टू सी √m डिवायडेड बाय √k. अंडर रूट सेम करून घेतो म्हणजे टी इज इक्वल टू सी √m/k. बरोबर आहे. सीची व्हॅल्यू त्यांनी दिले, सी 2π दिलाय, मग टी इज इक्वल टू 2π √m/k. So these are dimensions, this is formula for time period of vibrating spring. T is equal to 2π √m/k. क्लिअर झालं. हे अगदी सोपं आहे. डायमेन्शन तुमचे तोंडपाठ असतील तर तुम्हाला फॉर्म्युला ऑब्टेन करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. डायमेन्शन पाठ करायची नाहीत, फॉर्म्युला पाठ करा. फॉर्म्युला पाठ असेल तर त्याच्यावरून तुम्हाला डायमेन्शन ऑब्टेन करता येतील. क्लिअर झालं. मग पुढचं न्यूमरिकल करूयात. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्प्रिंग. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्प्रिंग depends upon length, it will depend upon tension, and it will depend upon linear mass density. M म्हणजे लिनियर मास डेन्सिटी, याला दुसरा शब्द यूज करतात मास पर युनिट लेंथ. लक्षात आलं. फ्रिक्वेन्सी N will depend upon length, it will depend upon tension, it will depend upon mass per unit length.
लिनियर मास डेन्सिटी म्हणजेच मास पर युनिट लेंथ आणि टेन्शन म्हणजे फोर्स. टेक कॉन्स्टंट के इज इक्वल टू 1/2 अँड ऑब्टेन रिलेशन बिटवीन देम. ओके, मग आता लक्ष द्या. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विल डिपेंड अपॉन लेंथ. पण किती पॉवरपर्यंत, अप टू वॉट पॉवर ते दिलेलं नाही आहे. मग मी लिहितो एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेज टू एक्स. इट विल डिपेंड अपॉन टेन्शन, पण अप टू वॉट पॉवर हे दिलं नाही आहे. सो इट विल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी रेज टू वाय. इट विल डिपेंड अपॉन लिनियर मास डेन्सिटी, बट अप टू वॉट पॉवर हे दिलेलं नाही आहे. म्हणून मी घेतो एम रेज टू जेड. बरोबर आहे. देअरफॉर एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेज टू एक्स, टी रेज टू वाय, एम रेज टू जेड. Therefore n is equal to constant k, l raised to x, t raised to y, m raised to z. आता डायमेन्शन पुट करूयात. फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 टाइम पिरियड, म्हणजे फ्रिक्वेन्सीचे डायमेन्शन आले L0, M0, t raised to -1 इज इक्वल टू k, l raised to x, म्हणजे हे आलं l raised to 1 रेज टू एक्स, टी रेज टू वाय. टेन्शन म्हणजे फोर्स. सो फोर्सचे डायमेन्शन आले L1, M1, T-2 रेज टू वाय. लिनियर मास डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय लेंथ, म्हणजे डायमेन्शन आले L-1, M1 रेज टू झेड. सो हे आलं L0, M0, T-1 के. हे आलं एल रेज टू एक्स. इथे आलं एल रेज टू वाय, एम रेज टू वाय, टी रेज टू -2y. बरोबर आहे. आणि हे आलं एल रेज टू -z, एम रेज टू झेड. क्लिअर झालं. मग हे आलं L0, M0, T-1 इज इक्वल टू के, एल रेज टू एक्स प्लस वाय मायनस झेड. बरोबर आहे का. एम रेज टू वाय प्लस झेड आणि टी रेज टू -2y. आता बेस सेम आहे, मग दोन्ही साईडना पॉवरला कम्पेअर करतो. मग एक्स प्लस वाय मायनस झेड इज इक्वल टू 0, वाय प्लस झेड इज इक्वल टू 0. देअरफॉर वाय इज इक्वल टू मायनस झेड. -2y इज इक्वल टू -1. देअरफॉर 2y इज इक्वल टू 1. देअरफॉर 1 इज इक्वल टू y इज इक्वल टू 1/2. मग ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केली तर ह्याच्यावरनं मला झेडची व्हॅल्यू मिळाली, झेड इज इक्वल टू -1/2. बरोबर आहे. आता ह्या व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करतो. एक्स +½ मायनस झेडची व्हॅल्यू आहे -½ इज इक्वल टू 0. म्हणजे आलं एक्स +½ मायनस ऑफ मायनस म्हणजे प्लस, +½ इज इक्वल टू 0. एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू -1. बघा, मी एक्स वाय झेड तिघांच्याही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. बरोबर आहे. मग आता इक्वेशन 1 आपलं इथे आहे. इक्वेशन 1मध्ये मी व्हॅल्यू पुट करतो. मग एन इज इक्वल टू हे आलं के, एल रेज टू एक्स म्हणजे एल रेज टू -1, टी रेज टू वाय म्हणजे टी रेज टू +½ आणि एम रेज टू झेड म्हणजे एम रेज टू -½ सो एन इज इक्वल टू के, टी रेज टू ½ आणि हे एल खाली आलं, एम खाली आलं, एल रेज टू 1, एम रेज टू +½ आता रेज टू 1 लिहायची गरज नाही आहे आणि रेज टू ½ म्हणजे अंडर रूट.
म्हणजे हे आलं एन इज इक्वल टू के अंडर रूट टी अपॉन एल अंडर रूट एम, बरोबर आहे. मग एन इज इक्वल टू के अंडर रूट के अपॉन एल, अंडर रूट कॉमन करतो म्हणजे हे आलं टी अपॉन एम. केची व्हॅल्यू 1/2 दिले, मग एन इज इक्वल टू 1/2 अपॉन एल अंडर रूट टी बाय एम. सो एन इज इक्वल टू 1/2L अंडर रूट टी अपॉन एम. सो दिस इज फॉर्म्युला फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. क्लिअर झालं. हे अगदी सोपं आहे, फार अवघड नाही आहे. ह्याचे होमवर्क पण मी तुम्हाला देणार आहे, म्हणजे तुमची छान प्रॅक्टिस होईल. लक्षात आलं. मग आजच्या पुरतं थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला पुन्हा हेच डायमेन्शन ॲनालिसिस कंटिन्यू करायचं आहे. ओके.